आता पाहूयात मोठ्या टॉप 9 बातम्या। डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं पुण्यामध्ये निधन। कुमार सप्तर्षी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक। 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीकडून 3000 पानांचं आरोपपत्र दाखल। खरातनं लोकांची फसवणूक करून 42 कोटी रुपये कमावल्याचे पुरावे, बनावट 142 बँक खाती उघडल्याचाही उल्लेख। नीट पेपर फुटीनंतर आता बीडमध्ये गुणपत्रिकेचा महाघोटाळा समोर। उत्तरपत्रिकेमध्ये 522 गुण, मात्र गुणपत्रिकेत 95 गुण असल्यानं विद्यार्थी संभ्रमात। पेपर पुन्हा तपासण्याची पालकांची मागणी। गोकुळच्या 410 दूध सभासद संस्थांना संघ प्रशासनानं सभा सदस्यत्व रद्द करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत। या नोटिशीच्या विरोधामध्ये कोल्हापुरातल्या ताराबाई पार्क कार्यालयासमोर दूध संस्था चालक यांनी ठिय्या मांडत गोकुळ प्रशासनाला जाब विचारला। कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांचा गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये गोंधळ। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा दिल्यानं गोंधळ। गोकुळच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर भाजपचा आक्षेप। गोकुळच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलनाबद्दल भाजपनं जाब विचारला। शक्तीपीठ रद्द करण्यासाठी संत नामदेव पायरीवर सद्बुद्धी दिंडी। दिंडीमध्ये जयंत पाटील, राजू शेट्टींची उपस्थिती। तर एकादशीला पांडुरंग शक्तीपीठ रद्द करायचं मुख्यमंत्र्यांना सांगेल, जयंत पाटील यांची शक्तीपीठवरून प्रतिक्रिया। तर शक्तीपीठ रद्द केला नाही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेळावा आणि मोर्चे काढू, राजू शेट्टींचा इशारा। महाराष्ट्र एटीएसच्या तपासामध्ये पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीचे धक्कादायक कारनामे उघड। इंस्टाग्रामद्वारे मुंबईतील तरुणांशी संपर्क साधून टास्क गेम्सच्या माध्यमातून जाळे विणल्याचा आरोप। सरकारी इमारती, पोलीस ठाणे आणि संवेदनशील ठिकाणांची रेकी करण्याची कामं दिल्याची माहिती। आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये सरकार परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयक पुन्हा मांडण्याच्या तयारीमध्ये। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला, सूत्रांची माहिती। भारताच्या अंतराळ क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण। भारताचे पहिले खासगी रॉकेट विक्रम-1 श्रीहरिकोटावरून लॉन्च। हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस कंपनीनं रॉकेट विकसित केल्याची माहिती। आता पाहूयात महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या फार गंभीर आहे। सर्वात जास्त वाहतूक कोंडी असलेल्या शहरांच्या यादीमध्ये पुण्याचा नंबर आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया। वाहतूक कोंडीमुळे पुण्यामध्ये प्रदूषणाची देखील समस्या वाढते, गडकरींची माहिती। अजितदादा आज हयात नाहीत याची मला खंत। अजितदादांच्या सहकार्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नसता। पुण्यातील 3 उन्नत महामार्गाच्या कार्यक्रमामध्ये गडकरींचं वक्तव्य। बोरिवलीतील जैन मंदिराबाहेर पांढऱ्या पट्ट्यांवर पालिकेची कारवाई। बोरिवली चंदा वर्कर रोडवरील जैन मंदिराबाहेर पांढऱ्या पट्ट्यांवर कारवाई। पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग मारला। मुंबईमध्ये एसआयआरच्या प्रक्रियेदरम्यान दिशाभूल करणाऱ्या संदेशांना मतदारांनी कोणताही प्रतिसाद देऊ नये, कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांचं जाहीर आवाहन। कृष्ण जन्मभूमी शाही ईदगाह मशीद वादासंदर्भातील अलाहाबाद हायकोर्टातील सुनावणी 25 ऑगस्टपर्यंत तहकूब। मथुरा जिल्हा न्यायालयामध्ये या प्रकरणी मध्यस्थीची प्रक्रिया सुरू असल्यानं दोन्ही पक्षांनी सुनावणी पुढे ढकलण्याची संयुक्त विनंती केली होती। कल्याणहून दादरच्या दिशेनं सकाळी 11:22 जाणाऱ्या एसी लोकलमध्ये गळती। आधीच उशिरानं धावणाऱ्या एसी लोकलमध्ये गळतीची समस्या। एसी लोकलमध्ये होणारी पाण्याची गळती रोखा, प्रवाशांची मागणी। एसटीच्या भाड्यामध्ये 13.56% वाढ, त्यामुळे आता एसटीचा प्रवास महागणार। ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू। डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातील डॉक्टरांचा सोमवारी बंद। इंडियन मेडिकल असोसिएशनचं 20 जुलै रोजी राज्यभर 24 तासांचं काम बंद आंदोलन, त्यामुळे ओपीडी सेवा बंद राहणार। मुलुंड पूर्वेतील नीलम नगर ते पूर्व द्रुतगती महामार्गादरम्यान उड्डाणपूल उभारला जाणार। सुमारे 108 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होणार। पूल 2 वर्षात पूर्ण करण्याचं नियोजन। आता वारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात।
पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं रिंगण पार पडलं। या दुसऱ्या रिंगण सोहळ्याची डोळ्यांचं पारणं फेडणारी ड्रोन दृश्य। इंदापूर नगरी विठ्ठल नामाच्या गजरामध्ये दंग। संत तुकाराम महाराज पालखीचा उत्साहात रिंगण सोहळा संपन्न। हवेत गुलालाची उधळण आणि टाळ मृदुंगाच्या तालावर वारकऱ्यांनी केलेलं नृत्य यामुळे संपूर्ण परिसर चैतन्यानं न्हाऊन निघाला होता। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम असलेल्या बरड गावाच्या परिसरामध्ये पावसाची हजेरी। अचानक पाऊस आल्यानं बरड गावी दाखल झालेल्या वारकऱ्यांची तारांबळ। पावसापासून बचावासाठी वारकऱ्यांनी परिसरामध्ये असलेल्या तंबूचा आसरा घेतला। संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी सिद्धरामेश्वरांच्या नगरीमध्ये दाखल। महापौर विनायक कोंडाल आणि महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची सपत्नीक पालखीचं स्वागत केलंय। आषाढी एकादशीच्या निमित्तानं शिरूर तालुक्यातील जांबूतमधील जय मल्हार विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं। विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या वेशभूषेमध्ये सहभागी होत गावातून दिंडी काढली। विठ्ठल नामाच्या जयघोषानं परिसर दुमदुमला। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्वेरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची श्री विठ्ठल परिसरात विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा किनारा आणि प्रदक्षिणा मार्गावर 2 दिवस स्वच्छता मोहीम। विद्यार्थ्यांनी श्रमदानातून सुमारे 2 टन कचरा संकलित करून परिसर स्वच्छ केला। मुसळधार पावसामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। उजनी धरणातूनही 1,500 क्युसेकनं चंद्रभागेमध्ये पाण्याचा विसर्ग। आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना दिलासा। नाशिकच्या सिन्नरमधून निघालेली सायकल दिंडी अहिल्यानगरमध्ये दाखल। 180 वारकरी सायकलवरून 3 दिवसात 350 किलोमीटरचा प्रवास करत पंढरपूरकडे रवाना।